सुरतेवर शिवाजी महाराजांनी कधीच लूट केली नाही असं विधान केल्यानंतर आता ते एक आक्रमण होतं। मात्र काँग्रेसनं लूट शब्द शिकवला असा दावा फडणवीसांनी केलाय। त्यांच्या या दाव्यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत भाजपलाच सवाल केले आहेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी पंडित नेहरूंच्या पुस्तकाचा विषय छेडल्यानंतर आता इतिहासावरूनही वाद रंगलाय। नेहरूंनी आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात शिवाजी महाराजांवर जे लिखाण केलं त्यावर ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का असा सवाल फडणवीसांनी केलाय। त्यावर काँग्रेसनं फडणवीसांना इतिहास नीट अभ्यासण्याचा सल्ला दिला। ये जो आज आंदोलन हो रहा है पूरे तरीके से राजनीतिक आंदोलन है। इन्होंने महाविकास आघाड़ी हो कांग्रेस पार्टी हो कभी भी छत्रपति शिवाजी महाराज का उन्होंने सम्मान नहीं किया। नेहरू जी ने तो अपने डिस्कवरी ऑफ इंडिया में छत्रपति शिवाजी महाराज का पूरा अपमान किया। क्या उसकी माफ़ी कांग्रेस पार्टी और महाविकास आघाड़ी मांगेगी? ते त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले की ही जे काही पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये मी रिसर्च न करता लिहिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझे ते शब्द वापस घेतो आणि त्या पद्धतीचं एक पत्र 1936 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजींनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। ते पत्र त्यांच्याजवळ नसेल तर मी त्यांना अजून पाठवतो की इतिहासाचं काही यांचं घेणं देणंच नाही आहे। ज्या लोकांचं इंग्रजांशी संबंध होते तेच या देशात राहावे असं वागणारी काही लोक होती। मुझे पहली बात तो बड़ी हैरानी हुई कि देवेंद्र फडणवीस जी पढ़ते भी हैं लेकिन उन्होंने पूरा नहीं पढ़ा। 1936 की ये चिट्ठी यहीं के एक इतिहासकार को लिखी टी.आर. देवगिरीकर जी के नाम की। तो देवेंद्र फडणवीस जी को बार बार मैं इन सबको यही सलाह देता हूँ, नेहरू जी का नाम भी लेने से पहले थोड़ा पढ़ना सीखें। फडणवीसांनी दुसरा मुद्दा मांडला की शिवरायांनी सुरतेची लूट नाही तर सुरतेवर आक्रमण केलं होतं। मात्र काँग्रेसनं त्याला सुरतेची लूट असं सांगून खोटा इतिहास शिकवला। इतने सालों तक इसी कांग्रेस ने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी। छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी और सूरत के लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वहाँ लगाया। तो इतना सम्मान महाराज का वहाँ पर था, बावजूद इसके इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी। क्या इसकी माफ़ी काँग्रेस पार्टी मागेगी? महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सूरत कधी त्यांनी लुटली नव्हती। पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंधे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे। प्रत्येक वेळी केली जाणारी ही जी छेडछाड आहे ही कोणत्याही शिवप्रेमीच्या मनाला यातना देणारी। माननीय देवेंद्रजींच्या मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोनदा लूट केली होती। होय, दोनदा लूट केली होती, पण कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं, म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सुरत लुटून स्वराज्यात आणून त्या धनातून सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी पायाभरणी केली होती। माझी त्यांना विनंती की त्यांच्या राजकीय वकुबाविषयी मला खरोखर आदर आहे आणि त्यामुळे असा जो कोणी इतिहासाचा फीड त्यांना देत असेल अशा माणसापासून देवेंद्रजींनी सावध राहावं। सुरतेला लुटून पुण्याला आणायचं अशा पद्धतीचा खोटा इतिहास आम्ही केला, हा आम्ही नाही केलेला इतिहास। आज तर उलटा आहे, आता तो इतिहास नाही, आता तर साक्षात्कार आहे। पुण्याला आणि महाराष्ट्राला लुटून सुरतेला देणारी व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे आणि म्हणून फेक नेरेटिव्ह बीजेपी आणि फडणवीसांनी टाकू नये हा एक आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे। नाही तर आमच्याजवळ खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्याला मांडू, पण ते आज आमच्यासाठी गरजेचं नाही। सुरत ही मध्ययुगीन त्यावेळेची पद्धत होती, जे वॉरफेअर होतं, युद्धशास्त्र होतं, त्याची ती पद्धत होती। आणि सुरतेच्या लुटीविषयी महाराष्ट्रामधील ज्यांना या फडणवीसांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला
त्या बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये सुरतेच्या लुटीविषयी विस्तृत लिहिलेलं आहे. अनेक वेळा सुरत लुटली असे शब्द सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. इतकेच नाही तर अनेक इतिहासकारांनी सुरतेच्या या लुटीविषयी लिहिलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी की सुरतेची लूट हा शब्दप्रयोग काँग्रेसने प्रचलित केला हे म्हणणं दादांत खोटं आहे. हा शब्द खुद्द शिवकाला कवी भूषण पासून तर राजी यांनी सुरत लुटली अशा वाक्यात तत्कालीन इतिहासातील कागदोपत्री तसा उल्लेख आहे. आणि तत्कालीन जर आपण सर्वच प्रकारची म्हणजे इंग्रजांची असतील, डचांची असतील, पोर्तुगीजांची असतील पत्र जरी पाहिली त्यात सुरतेची लूट केली अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील उदाहरण देत फडणवीसांनी म्हटलं की काँग्रेस सरकारमध्ये दोन्ही राज्यात शिवाजी राजांचे पुतळे हटवले गेले, तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी का गप्प होती यावरूनही त्यांनी सवाल उपस्थित केले. मध्य प्रदेश में कमलनाथ जी ने मुख्यमंत्री के तौर पर कांग्रेस ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला बुलडोजर से हटाया, तोड़ दिया. क्या उसकी माफ़ी कांग्रेस मांगेगी? कर्नाटक में वहाँ के उस समय के उनके कार्याध्यक्ष ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला ये तोड़ दिया, हटा दिया. क्या उसकी माफ़ी कांग्रेस पार्टी मांगेगी? अरे वहाँ शिवाजी महाराज की प्रतिमा गिराई नहीं गई है. जैसे अपने यहाँ पे जब रोड डेवलपमेंट होता है तो जब ये पुतले होते हैं तो उसको साइड में उसको अलग से बिठाए जाते हैं. तो महाराष्ट्र में तो कई पुतले इन लोगों ने इस तरह के किए हैं. तो क्या इनने अवमान किया है? अरे झूठ बोलने का भी कुछ लिमिट होता. फडणवीसांच्या या उदाहरणांवरून मात्र विरोधकांनी अनेक दाखले देत भाजपला सवाल केलेत. भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांची मोदींशी केलेली तुलना, राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी शिवरायांना घातलेला जिरेटोप अशा अनेक घटनांवरून भाजपच्याच भूमिकेवर सवाल केलेत. समर्थन के बिना कौन शिवाजी को पूछेगा? सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई. अब जा कल्पना करो. शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूँ. सावरकर जी ने माफी मांगी है तो माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे. छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को. सुधांशु त्रिवेदींची वक्तव्य मी नीट ऐकलंय आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही. याशिवाय बदलापूर आणि पुतळा दुर्घटनेतले आरोपी कोणत्या विचारांशी संबंधित आहेत त्यावर भाजप का बोलत नाही यावरून विरोधकांनी फडणवीसांना भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलंय. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशुजी त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली होती, 3 वेळा माफी मागितली होती असं दुर्दैवी विधान केलं होतं. आणि त्यानंतर आजचं हे देवेंद्रजींचं विधान. त्यामुळे अनेक प्रश्न असे निर्माण होतात की ही विधानं अनावधानानं होतात की यांचा फीड देणारी व्यक्तीच कुणीतरी चुकीची आहे की जाणीवपूर्वक ही इतिहासाची मोडतोड केली जाते. पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर रंगलेल्या वादाला फडणवीसांनी इतिहासात जाऊन नेहरूंचं उदाहरण दिलं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सवाल प्रतिसवाल केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर कहर केला, कहर. महाराजांनी सुरत लुटलं का नाही याचं उत्तर तुम्ही मला द्या. आमच्या फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे की महाराजांनी कधी सुरत लुटलंच नाही. महाराजांनी लुटली ती एक छावणी. मी त्यांना आज इथनं सांगतो, माझं आव्हान आहे, इतिहासाची पुस्तक समोरासमोर घेऊन बसूया, सगळ्या बकरी समोरासमोर घेऊन बसूया. बर्नियर नावाचा इतिहास तज्ञ होता. मी आता जे मोबाईल मध्ये बघत होतो ना, मी माझं मन रिफ्रेश करत होतो. बर्नियर नावाचा इतिहास तज्ञ त्यावेळेस भारताच्या भेटीवर होता. त्यांनी लिहून ठेवलाय. अनेक इतिहासकारांनी सुरतेची लूट लिहून ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.